गुड मॉर्निंग, कसे आहात? आज आमचा आहे डे 3 ऑफ द ट्रिप आणि हा आज माझा आउटफिट आहे बघा. बिकॉज आज आम्ही एक्सप्लोर करणार आहे द्वारका आणि सोमनाथ. काल आमचा नागेश्वर झाला आहे, जे की एक ज्योतिर्लिंगपैकी एक आहे, आणि आज आम्ही सोमनाथ करणार आहे, जे की एक अजून ज्योतिर्लिंग आहे. सो त्याच्यासाठी मी म्हटलं थोडंसं एथनिक लुक प्लस गुजराती लुक करूया. माझा लुक हा असा आहे. आज फुल असं गुजराती स्टाईल केलं आहे मी, आणि थोडंसं असं बांधणी टच आहे, सो असं छान वाटतं ना. सो आज आम्ही, आणि आस्ताला पण बघा, ये आस्ता इकडे ये. आस्तानी पण मामीसारखंच ड्रेस केलंय. मामी आणि आस्ता ट्विनिंग करतोय, आणि मामा व्हाईट झालाय. मामा अगदी कॉन्ट्रास्ट झालाय आज. कसं वाटतं आस्ता तुला द्वारका मध्ये आल्यावर? ट्रिप कशी चालू आहे? छान. तुने थाना थाया? कारे आम्ही आता निघणार द्वारकासाठी. आता तिथे भेटूया. आम्ही द्वारकाधीश मंदिर द्वारका पोचलेलो आहोत. हे मागे बघू शकता तुम्ही, द्वारकाचं मंदिर आहे. आणि आता आपण पोचलो आहोत. गर्दी आहे पण ठीक आहे. आता आपण वीकेंडसाठी गर्दी नाही आहे. आता आज जाऊन बघतो कसं आहे. आम्ही ह्याचं दर्शन घेतलंय, द्वारकाधीशचं आम्ही दर्शन घेतलंय. आणि आम्ही आता फार भूक लागलेली, तर आम्ही आता 12 वाजले, तो आम्ही आता लंचच करणार. ब्रेकफास्टला स्किप केला, ब्रंचच होणार आज. आणि ब्रेकफास्ट मेनली जे सांगायचं झालं की आम्ही द्वारकाचा जो एक्सपिरियन्स होता तो हा होता की मतलब क्लीन तर पण नाही आहे, पण जेव्हा आपण एंटर करतो ना त्याच्यानंतर सगळे ब्रॅग्स आणि मोबाईल सगळं काढून घ्यायला पाहिजे. फोटो मी काढूच नाही पाहिलो. तिकडे फोटोग्राफर्स होते, त्यांनीच फोटो काढला आणि तसंच झालं. पण एक्सपिरियन्स वॉज नॉट दॅट गुड. देवाचं दर्शन झालं ते मेन, पण असं साफसफाई वगैरे असं काहीच नाही आहे. आणि फोन मेन काढून घेतात आणि लॉकरमध्ये ठेवावं लागतं, ते एक इश्यू आहे. पण चलो कोई नाही, मस्त दर्शन झालं, सगळं मस्त झालं. आता पेट पूजा. हे आहे अटल सेतू ब्रिज. मस्त बनवलंय अगदी ब्रिज, अगदी फॉरेन फील देते ब्रिज. मशीद बघ किती आहे ती मशीद, किती 4-5 किलोमीटर असेल, आणि त्याच्या पुढे पण मशीद दिसायला. क्वालिटी कन्स्ट्रक्शन केलं अगदी, आणि दोन्ही साईडला समुद्र आहे. ते बघ तिथं एक मशीद आहे. सो आता आम्ही जेवून खाऊन निघालेलो आहोत सोमनाथ टेम्पलला, आणि असं गाडीत चाललोय. तर 4.5 तासाचा प्रवास आहे. तर आम्ही विचार केला की आता द्वारकाहून आलोय, तर मुलांना विचारावं की द्वारकाचा काय इतिहास होता. चला मुलांना सांगा. मुलांनापेक्षा तू सांग मला. इमोशनल डॅम इट. द्वारका मंदिर कशाला बांधलंय आणि कोणी बांधलंय? कोणी बांधलंय मला नाही माहिती, पण कशाला बांधलंय म्हणजे जेव्हा निर्माण कसं झाला द्वारकाचा इतिहास सांगते ना. जेव्हा कृष्णजींनी कंस मामाचा वध केलेला ना, तेव्हा त्यांची याचं साइन ऑफ विक्ट्री द्वारकाला एस्टॅब्लिश केलं गेलं. पण माझ्या माहितीनुसार तर असं होतं की कृष्ण जेव्हा मथुरेत होता आणि कुठला तरी एक राक्षस होता, सगळ्या प्रजेला भरपूर त्रास देत होता, म्हणून मथुरा सोडून जेव्हा कृष्ण द्वारकेला आला त्याला जागा नव्हती बांधायला, म्हणून त्यांनी समुद्र भगवानांना विचारलं मला जमीन द्या. तेव्हा त्यांनी जागा दिली समुद्राच्या बाजूला, गुजरातच्या पश्चिमी साईडला, आणि तिथं ते द्वारका स्थापित केलं. आणि जे ती पाण्यात ते त्याचा काय इतिहास आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा सगळं द्वारका उभारली गेली, सगळी सोन्याची द्वारका होती, चांदीचे टाईल, सोन्याची द्वारका, असं सगळं होतं. सगळं झाल्यानंतर अंत जेव्हा द्वारकेचा यायला जवळ झाला तेव्हा सगळी लोक दारू पित होती, नशेच्या आहारी गेली. गंधारीने शाप दिला कृष्णाला. काय दिला? गंधारीने कृष्णाला शाप दिला की तुझा वंश पुढे वाढणार नाही. असा युद्ध झाल्यावर जेव्हा हरली, तिचे 100 मुलं मेली, तेव्हा कौरवांचा जेव्हा हार झाली तेव्हा गंधारीने तिला
शाप दिला की तुझा पुढे वंश वाढणार नाही. आणि तो वंश जो तिने शाप दिला होता तो काही वर्षांनी खरं व्हायला लागला. त्यामुळे लंकेत नाश व्हायला लागला, विकृती वाढली लोकांमध्ये. आणि अशात विकृतीमध्ये लोखंड जन्माला आलं आणि ते लोखंड तुकडे करून समुद्रात टाकल्यावरती एका माशाने ते खाल्लं. आणि मासेमारी करताना लोकांना जेव्हा तो मासा काढला त्याच्या अंगातलं ते लोखंड घेऊन एका लोहाराला दिला आणि तो लोहार बाण बनवायचा. तोच बाण घेऊन जेव्हा तो शिकारीला गेला तेव्हा कृष्ण जेव्हा वनात बसला होता तेव्हा त्याच्या पायाला तो बाण लागला आणि तिकडे कृष्णाचा अंत झाला आणि अवतार संपला. हा म्हणजे एक अवतार संपला आणि पूर्ण लंका जी आहे ती समुद्राच्या खाली गेली. लंका नाही, द्वारका. द्वारका. आणि अशा प्रकारे कृष्णाने द्वारका आपली परत समुद्र भगवानांना वापस दिली. आम्ही आता थोडंसं आराम वगैरे करून झोपून वगैरे आता आम्ही एक चहा प्यायला थांबलोय. तुम्ही बघू शकता मागे इथे चहा, मॅगी आणि काही खाणार आहे आम्ही. असं टपरी टाईपच आहे पण छान वाटतंय. आता थोड्यातच वेळात आम्ही पोचू सोमनाथ आणि तिकडे दर्शन घेऊ आणि मग बघू नेक्स्ट काय करायचंय. हे बघा दोन लहान मुलं, आता आराध्य आहे आणि तिसरा. ती तर खा, त्याच्यात धूळ नाही येईल. खोला. आता आम्ही एक गेम खेळणार आहे टंग ट्विस्टर्सचं. त्याच्यामध्ये सगळ्यांना एक एक टंग ट्विस्टर देणार आहे आणि त्यांनी ते 5दा म्हणायचं आहे करेक्ट. आणि अगर त्यांनी ते 5दा करेक्ट म्हटलं सो त्याचा आज फेवरेट मेन्यू आम्ही डिनरमध्ये खाणार आहे. ओके, रेडी? चलो, आईवरून सुरू करू. चटईला टाचणी टोचली, 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 चटईला टाचणी. झालं 5दा झाला करेक्ट. आराध्य नाही. व्हेरी गुड ग्रेट. अजिंक्य तुला जमलं नाही आतापर्यंत. मी आता एकदा म्हणून उची पूछ उटकी, उठ उचा, उटकी पीठ उची, उची पीठ उच, डिस्कार्डेड फ्रॉम द गेम. काच्या काळ्या कपाटातील कागद काळ्या कात्रीने करा कापले. काकीने काकाच्या काळ्या कपाटातील कागद काळ्या कात्रीने करा कापले. काकीने काकाच्या काळ्या कपाटातील कागद काळ्या कात्रीने करा कापले. काकीने काकाच्या कपाटातील काळ्या कपाटातील कागद काळ्या कात्रीने करा कापले. काकीने काकाच्या काळ्या कपाटातील कागद काळ्या कात्रीने करा कापले. नेक्स्ट इज आस्था. कच्चा पापड अरे कच्चा पापड. गुड. पाच वेळा. पापड थांबून म्हणायचं. कच्चा पापड पक्का गुड. अँड लास्ट कच्चा पापड पप्पा नेक्स्ट आहे बाबा, बोला. Sea sail on the seashore. 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 ओके. Sea sail on the seashore. बाबांना पण जमलं. आता अजिंक्यला परत आम्ही चान्स देतोय. थर्ड चान्स. चल बोल. सर्वात अवघड टंग ट्विस्टर मी घेतलाय. टूटी चोच का तोता, वैभव ज्योती यालने. तोते की चोच टूटी, टूटी चोच का तोता. 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 अपर रोलर, लोअर रोलर. ओके. रोड रोलर, अपर रोलर. ओके. रोड रोलर, अपर रोलर, लोअर रोलर. ओके. रोड रोलर, अपर रोलर, लोअर रोलर. ओके. रोड रोलर, अपर रोलर, लोअर रोलर. ओके. आता माझी टर्न आहे. मला ताईने एक डिफिकल्ट दिलंय. बड़ा घड़ा गड़गड़ाता रहा और घड़ियाल घड़ी देखता रहा. बड़ा घड़ा गड़गड़ाता रहा और घड़ियाल घड़ी देखता रहा. बड़ा घड़ा गड़गड़ाता रहा और घड़ियाल घड़ी देखता रहा. बड़ा
हुए लड़के ने लड्डू को लपका और लड़खड़ाता लड़खड़ा बस हवा निकल गई। गुजरात की राहों से जा रहे हैं हम, चारों हो रहे पानी। गुजरात की रास्तों से जा रहे हैं हम, चारों ओर है पानी। जल्दी चलाओ मेरे राजा, सोमनाथ के दर्शन के लिए तरस रही है रानी। ओह माय गॉड। वो थी मैं था, वो थी मैं था, पूनम की रात थी, ठंडी बहुत थी, वो मुझ पर लेटी थी, आंखें खोलकर देखा तो काश्मीरी शाल थी। ओ भाई मारो मुझे, मारो मुझे मारो। स्वप्नात आली जुही चावला. स्वप्नात आली जुही चावला आणि कुठून पावसा तर काय देखून चावला. सोमनाथ के दर्शन के लिए हो रही है बेसब्री, सोमनाथ के दर्शन के लिए हो रही है बेसब्री। श्रेया एंड अजिंक्य आपको एडवांस में हैप्पी एनिवर्सरी। आता आम्ही दीव पोचलेलो आहोत. सोमनाथचे दर्शन आम्ही छान घेतलंय, मला आरती वगैरे सगळं मिळालं, पण आम्ही काही कॅप्चर किंवा ब्लॉग नाही करू पाहिलो बिकॉज तिकडे मोबाईल फोन्स पर्स वगैरे सगळंच प्रॉहिबिटेड आहे आणि सेम लाईक द्वारकाच होतं ते. सो जास्त आम्ही म्हणजे ॲक्च्युलीच काही कॅप्चर नाही करू पाहिलो. सो डिरेक्ट आम्ही आता दीवला चालू आहे आणि आज दीवच्या रिसॉर्टमध्ये दीवच्या रिसॉर्टमध्ये आणि दीव बीचला बसलोय, नागाव बीच, नागोवा बीचला बसलोय दीवला आणि उघडली आहे. व्हेज नॉनव्हेज सगळं मिळतं आणि अगदी समोर बीच आहे नागोवा. आवाज येतो रे येतोय ना समोर. असे सगळे व्हेज नॉनव्हेज मेन्यूज आहेत. जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि थोडीशी एनर्जी अंगात आलेली आहे. आता मी तुम्हाला दीव बीच, नागोवा बीच दाखवते. किती सुंदर आहे आणि एवढं लाटा येतात ते. आता आम्ही मस्त दीव बीचवर फिरून आलेलो आहोत आणि आता आम्ही हॉटेलला अगेन चेकिंग केलं आहे. मी हॉटेलचं नाव पण टॅग करते. सो असे आम्ही मजा केली. सो आज आमचा लास्ट डे होता ट्रिपचा आणि उद्या आम्ही निघणार आहे आमच्या घरी. सो आम्ही आता दीव टू पुणे ट्रॅव्हल करणार आहे फुल अख्खं आणि ते ॲटलिस्ट जेवढा मी अप्रॉक्स काढलं ते असणार 21 या 22 आवर्स. सो आता ते एक खूप मोठी जर्नी होणार आहे. लेट्स सी आम्ही कसं एक्झिक्यूट करतो. उद्या आमची ॲनिव्हर्सरी आहे. सो व्लॉग नाही काढू पाहणार मोस्टली उद्या. सो आय गेस तो उद्याचा व्लॉग स्किप होईल. पण तुम्ही या सगळे ट्रिप्सचे व्लॉग किती एन्जॉय करताय, किती कसे वाटले तुम्हाला हे व्लॉग्स, तुम्ही मला हे नक्की सांगा. उद्या मी ट्राय करेन की मी व्लॉग काढू, पण लेट्स सी कसं काय होतं. पण इन्स्टावर तर नक्की रील वगैरे तर पडतच राहतील ॲनिव्हर्सरीची. सो इथेच आमचं गुजरात ट्रिप संपली आणि मस्त मजा आली आम्हाला. 4 दिवस खूप मजा आली. रोड ट्रिप असो किंवा काही पण आम्ही जे सगळं फिरलो, देवाचे दर्शन घेतले, फार मजा आली. आम्हाला तर फारच मजा आली. तुम्हाला पण आवडली का? जे पण माझे व्ह्युअर्स आहे त्यांना आवडली का आमची मज्जा, आमचं सगळं जे आम्ही फुल ऑन एंटरटेन केलं ते तुम्हाला आवडलं का? तर तुम्ही सांगा. आणि येस, चलो आय एंड दिस व्लॉग हिअर. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. तुम्हाला कसे व्लॉग्स वाटले हे पण मला नक्की सांगा. आय एम वेटिंग फॉर युअर कमेंट्स. चलो बाय बाय.